10 ऑक्टोबरला आपण जागतिक मानसिक आरोग्य दिवस म्हणजेच वर्ल्ड मेंटल हेल्थ डे साजरा केला आणि ह्या वर्षीची थीम होती कामाच्या ठिकाणी असलेले मानसिक आरोग्याचे महत्त्व आणि त्याला दिलेले प्राधान्य। आजच्या हसल कल्चरच्या युगात आपण आपल्या आयुष्यात जास्तीत जास्त वेळ जिथे घालवतो अशाच ऑफिसच्या ठिकाणी मानसिक आरोग्याची काळजी घेणं खूप 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 महत्त्वाचं आहे। आणि आज आपण जे लाईफ स्किल म्हणजेच जीवन कौशल्याविषयी जाणून घेणार आहोत ती ह्याच संबंधित आहे। नमस्कार, मी कृतिका दीक्षित आपल्या ज्ञानसेवा प्रतिष्ठान या युट्यूब चॅनलवर सुरू झालेल्या फूड फॉर माइंड या सिरीज मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत करते। मी एक काउन्सिलर म्हणजे समुपदेशक आहे आणि माझ्याशी संपर्क साधायचा असेल तर माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेला आहे। फूड फॉर माइंड ह्या आपल्या सिरीज मध्ये आपण वेगवेगळ्या लाईफ स्किल्स म्हणजे जीवन कौशल्यांबद्दल माहिती जाणून घेत आहोत आणि त्याचप्रमाणे ही जीवन कौशल्ये आपल्या आयुष्यात कशी उतरवायची ह्याविषयी मी तुम्हाला काही टिप्स आणि ट्रिक्स सांगत आहे। आपण आपल्या वर्कप्लेस मध्ये म्हणजेच कामाच्या ठिकाणी तणाव आणि दबावाला सामोरे जातो तेव्हा मग लो प्रोडक्टिव्हिटी, लो मोटिवेशन किंवा अगदीच अँझायटी, डिप्रेशन सारख्या समस्या देखील आपल्याला छळायला लागतात। मग मानसिक दृष्ट्या स्ट्रॉंग आणि फ्लेक्झिबल कसं काय राहता येईल, तर आज आपण अशाच एका लाईफ स्किल बद्दल जाणून घेणार आहोत। जर आपल्याला आपलं मानसिक आरोग्य सुदृढ, तंदुरुस्त ठेवायचं असेल तर त्यासाठी सगळ्यात प्रभावी मंत्र म्हणजेच पॉझिटिव्ह सेल्फ टॉक किंवा सकारात्मक आत्मसंवाद। पॉझिटिव्ह सेल्फ टॉक हे जीवन कौशल्य आपल्याला आपलं आयुष्य आनंदी, प्रभावी आणि मोटिवेटेड बनवायला खूप मदत करतं आणि म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत पॉझिटिव्ह सेल्फ टॉक म्हणजे नक्की काय आणि ते वाढवण्यासाठी आपण काय काय केलं पाहिजे। आपण स्वतःशी, स्वतःबद्दल काय बोलत आहोत ह्याचा आपल्या आयुष्यातील बऱ्याच क्षेत्रांवर खूप परिणाम होताना दिसतो। ह्यालाच सेल्फ टॉक असं म्हणतात। सोप्या शब्दात सेल्फ टॉक किंवा आत्मसंवाद म्हणजे आपल्या आतील असा आवाज जो आपल्याला आपल्या आजूबाजूला काय चाललं आहे आणि आपला मार्ग काय आहे ह्याची जाणीव करून देतो। आपण आपल्या मनाशी काय बोलतो आहोत ह्याचा आपल्या सेल्फ एस्टीमवर म्हणजेच आत्मसन्मानावर, नातेसंबंधांवर तसंच मोटिवेशनवर खूप परिणाम होतो आणि म्हणूनच हा सेल्फ टॉक पॉझिटिव्ह किंवा सकारात्मक असणं खूप महत्वाचं आहे। जेव्हा आपण आपल्या अंतर्मनाशी प्रोत्साहनकारक किंवा आपल्याला प्रेरणा देईल असं संभाषण साधतो तेव्हा आपोआपच आपल्याला आपल्या गोष्टी करण्यासाठी उभारी येते। उदाहरणार्थ, आपल्याला जेव्हा ऑफिसमध्ये एक खूप मोठी डेडलाईन पार करायची असते तेव्हा आपल्या मनात नक्की काय चालतं बघा। जर असं तुमच्या मनात आलं की ही डेडलाईन मी नक्कीच पार करू शकते, मला प्रयत्न सुरू ठेवावे लागतील, असं जर म्हटलं तर आपल्याला मोटिवेशन मिळेल की कितीही झालं तरी हे काम मी काही पूर्ण करू शकणार नाहीये, डेडलाईनची कशाला वाट बघू, आत्ताच हे काम सोडून देते, असं जर मनाला सांगितलं तर उभारी येईल। नक्कीच पहिला ऑप्शन, हो की नाही? असा हा छोटासा मनात साधलेला संवाद आपल्या मनावर खूप मोठा परिणाम करतो आणि म्हणूनच पॉझिटिव्ह सेल्फ टॉक असणं हे खूप खूप महत्वाचं आहे। आपण साधलेला आत्मसंवाद हा सकारात्मक आहे की नकारात्मक हे खूप महत्वाचं आहे। जेव्हा पॉझिटिव्ह सेल्फ टॉक किंवा सकारात्मक आत्मसंवाद एनकरेजिंग, सपोर्टिव्ह आणि मोटिवेशनल ठरतो, त्याचप्रमाणे नकारात्मक आत्मसंवाद हा कायमच निरुपयोगी आणि क्रूर ठरतो। आपण बरेचदा असं होतं की आपल्याला आपण स्वतःशी जो संवाद साधतो हा पॉझिटिव्ह आहे की नेगेटिव्ह हे कळत नाही। आपण नक्की स्वतःशी कसा आत्मसंवाद साधतो? बरेचदा आपण असं म्हणतो का की मी मूर्ख आहे, की असं म्हणतो माझ्याकडून काहीतरी चूक झाली आहे। कधी आपण असं म्हणतो का की मला कधी हे बरोबर करायला जमणारच नाही, मी हे सोडूनच देतो, की आपण असं म्हणतो हे करणं कठीण आहे पण मी नक्कीच प्रयत्न करत राहील। कधी आपण स्वतःशी असा संवाद साधला आहेत का की मी कधीच बदलू शकणार नाही, की आपण स्वतःला असं सांगतो मी बदलण्याचा पूर्ण प्रयत्न करीन आणि माझी वाढ करण्याचाही प्रयत्न करीन। आपल्या आत्मसंवादाचे पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह पॅटर्न्स हे लहानपणातच रुजलेले असतात। संशोधन असं सांगतं की आपण आपल्याशी साधलेला हा आत्मसंवाद आपल्या विचार करण्याच्या पद्धतीवर खूप मोठा प्रभाव करतो आणि ह्याच्यामुळे तणाव कमी किंवा जास्त होऊ शकतो।
आपल्या ऑफिसमध्ये म्हणजेच कामाच्या ठिकाणी कधी असा दिवस गेलाय का जेव्हा असं वाटतंय की आजचा दिवस ना काही केल्या चांगला जातच नाहीये? म्हणजे बघा हा, कधी कधी डेडलाईन्स पार होत नाहीत, कधी कधी डब्यात आणलेली गोष्ट आवडतच नाही आणि ऑफिसमधल्या एका व्यक्तीशी खूप भांडण होतं. अशा वेळेला नेगेटिव्ह सेल्फ टॉक मध्ये अडकणं अगदी सोपं होऊन जातं. उदाहरणार्थ, ह्या वेळेला असा विचार येणं साहजिकच आहे की मी ना काही केल्या पुरेशीच होत नाहीये, कुठेही कितीही प्रयत्न करा मला काही जमणारच नाही, जाऊ दे मी जॉब सोडून देऊ का? असा विचार नेगेटिव्ह सेल्फ टॉक मध्ये मनात येणं अगदी खूप साहजिक आहे. जर स्वतःशी साधलेला संवाद हा कायमच नकारात्मक असेल तर आपलं आयुष्य कायमच स्ट्रेसफुल आहे असं वाटायला लागतं, ज्यामुळे खूप समस्या येऊ शकतात आणि एन्झायटी, डिप्रेशन सारखे आजारही छळू शकतात. आपला आत्मसंवाद हा नेगेटिव्ह आहे का हे ओळखण्याच्या काही साइन्स म्हणजेच तुम्ही आजूबाजूच्या लोकांमध्ये, सिच्युएशन्समध्ये नकारात्मक गोष्टी शोधण्याचा प्रयत्न करता, तुम्ही कोणतीही कामगिरी पूर्ण करण्यासाठी स्वतःला कमी लेखता, तुम्ही सतत नकारात्मक गोष्टींचा विचार करत बसता, ज्यामुळे भूतकाळातील तणाव वर्तमान काळाला त्रास देतो पण सोल्युशन्स काही निघत नाहीत. मानसशास्त्रातील कॉग्निटिव्ह बिहेवियर थेरपी मध्ये असे सांगितले आहे की हा सेल्फ टॉक म्हणजेच आत्मसंवाद आपला तणाव करण्यासाठी खूप महत्वाचा घटक आहे आणि म्हणूनच हा आपला आत्मसंवाद जेव्हा टीका करायचं म्हणजेच क्रिटिसिझम करायचं सोडून देतो आणि प्रेरणादायी, प्रभावशाली वाक्ये, संभाषणे आपल्याशी साधायला लागतो, तेव्हा आपोआपच आपला मेंदू प्रॉब्लेम्स सोडून सोल्युशन्सवर फोकस करायला लागतो आणि अगदी सहजरित्या आपल्याला हे सोल्युशन्स मिळू शकतात. ह्यामुळे आपला फोकस वाढतो, आपली प्रोडक्टिव्हिटी वाढते आणि त्याचप्रमाणे मेंटल फ्लेक्झिबिलिटी देखील वाढते. जेव्हा आपण स्वतःला मी जिंकू शकेन असे आश्वासन देतो तेव्हा आपोआपच मेंदू ह्यावर विश्वास ठेवतो आणि त्याप्रमाणे आपली कामगिरी करायला लागतो, ज्यामुळे अगदी सहजरित्या बऱ्याच प्रॉब्लेम्सवर आपल्याला सोल्युशन्स मिळायला सोपं जातं. पॉझिटिव्ह सेल्फ टॉक म्हणजेच सकारात्मक आत्मसंवाद ह्याचे महत्त्व इतकं आहे की जेवढं बोलू तितकं कमीच आहे. आता आपण काही ह्याबद्दल माहिती जाणून घेतल्यावर तुम्हाला प्रश्न पडला असेल की मग हा सकारात्मक आत्मसंवाद नक्की निर्माण तरी कसा करायचा, किंवा जर बालपणापासून नकारात्मक आत्मसंवाद असेल तर नकारात्मक ते सकारात्मक ही जर्नी कशी काय साध्य करायची. चला तर मग काही टिप्स पाहूयात ज्यामुळे अगदी सोप्या पद्धतीने आपण नकारात्मक ते सकारात्मक आत्मसंवाद ही जर्नी अगदी सहजपणे पार करू शकू. सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची स्टेप म्हणजेच अवेअरनेस किंवा जागरूकता. आपण स्वतःशी नक्की काय बोलतो आहोत ह्याकडे लक्ष देणे खूप महत्त्वाचे आहे. आपण स्वतःशी जो संवाद साधतो तो पॉझिटिव्ह, प्रेरणादायी आहे की कायमच टीका करणारा आणि नेगेटिव्ह आहे ह्याकडे लक्ष देणे म्हणजेच ही अवेअरनेसची पहिली पायरी गाठणे. बरेचदा अजाणतेपणे आपण कायमच आपल्या डोक्यात नेगेटिव्ह, नकारात्मक गोष्टी धरून बसतो आणि मग हा संवाद कायमच नेगेटिव्ह व्हायला लागतो. म्हणूनच जर कॉन्शियसली आपण स्वतःशी काय संवाद साधतो ह्याकडे लक्ष दिले तर कॉन्शियसली आपण हा नकारात्मक टू सकारात्मकचा प्रवास सहजपणे गाठू शकतो या पुढच्या पायरीमुळे. पुढची पायरी किंवा नेक्स्ट स्टेप आहे थॉट स्टॉपिंग, म्हणजे आपल्या विचारांना थांबवणे. जेव्हा आपण जागरूक होतो आणि आपल्याला असं जाणवतं की आपल्या मनात नकारात्मक आत्मसंवाद साधला आहे तेव्हा या संवादाला थांबवणं खूप महत्त्वाचं आहे. पण या संवादाला नक्की कसं थांबवायचं, तर चक्क जोरात स्टॉप किंवा थांबा असं म्हणून. जेव्हा आपण असं मोठ्यांनी बोलतो तेव्हा आपोआपच आपल्या मेंदू डिस्ट्रॅक्ट होतो आणि डोक्यात चालणारे नेगेटिव्ह थॉट्स तात्पुरते तरी थांबतात. हे विचार थांबल्यानंतर स्वतःला विचारणेही तितकेच महत्त्वाचे आहे की आता मी माझ्याबद्दल जो काही विचार करत होते तो खरंच योग्य होता का, तुम्ही मुद्दामून माझे पाय मागे खेचतीये केवळ मला भीती वाटतेय म्हणून. तिसरी स्टेप आहे स्वतःला प्रश्न विचारण्याची. जेव्हा आपल्या मनात नकारात्मक आत्मसंवाद सुरू होतो, उदाहरणार्थ मी हे करूच शकणार नाही, माझ्याच्याने काही हे हँडलच होणं शक्य नाहीये, मी खचून गेले, मी हरले, मी हे सगळं सोडून देते, असे नेगेटिव्ह आत्मसंवाद जेव्हा सुरू होतात तेव्हा हे आत्मसंवाद किंवा स्टेटमेंट्स थांबवून ह्या उलट प्रश्न विचारणं खूप महत्त्वाचं आहे. कोणते प्रश्न? प्रश्न असे की मी हे कसं हँडल करू शकेन किंवा ह्यावर मी कसं सोल्युशन शोधू शकेन, माझी आत्ता चूक झालीये पण मी चूक सुधारू कशी शकेन,
जेव्हा आपण नेगेटिव्ह स्टेटमेंट्स पासून क्वेश्चनिंग कडे वळतो तेव्हा आपोआपच मेंदूला प्रॉब्लेम्स पासून सोल्युशन शोधण्यासाठी भाग पाडतो. असं झाल्यावर ही नेगेटिव्ह सेल्फ टॉकची सायकल थांबवून आपण सोल्युशन्स कसे शोधू शकू यावर विचार करायला सुरुवात करतो. चौथा पर्याय म्हणजेच दैनंदिन सकारात्मक वाक्य वापरणं. आपल्या रोजच्या आयुष्यात येता जाता आपल्या ऑफिसमध्ये, टेबलवर किंवा अगदी घरच्या फ्रीजवर आपण काही सकारात्मक वाक्य लिहून ठेवू शकतो, जेणेकरून आपण ती कायम वाचू शकू, येता जाता त्याच्याकडे निरखून पाहू शकू आणि स्वतःशी हा पॉझिटिव्ह आत्मसंवाद साधू शकू. याला इंग्रजीत पॉझिटिव्ह सेल्फ अफर्मेशन्स असंही म्हणतात. काही उदाहरणं म्हणजेच, माझ्यात येणाऱ्या प्रत्येक अडचणींवर मात करण्याची माझ्यात क्षमता आहे, मी दररोज प्रगतीकडे वाटचाल करते आहे, माझं यश आणि आनंद मिळवण्यासाठी मी पात्र आहे. ही अशी वाक्ये जर आपण रोज वाचली आणि रोज स्वतःशी बोलली तर आपोआपच आपला मेंदू ह्या पॉझिटिव्ह सेल्फ टॉकसाठी ट्रेन होतो. ह्या सगळ्या पर्यायांसोबतच आपल्या आजूबाजूचं वातावरण कायमच सकारात्मक कसं राहील ह्याचा विचार करणंही तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणून जास्तीत जास्त वेळा ऑफिसमध्ये, घरी किंवा अगदी आपण कुठेही असो तेव्हा पॉझिटिव्ह कसा विचार करता येईल, समोरच्या व्यक्तीमध्ये काय पॉझिटिव्ह आहे हे शोधण्याचा प्रयत्न करणंही तितकंच गरजेचं आहे. रोजच्या सरावाने आपला सेल्फ टॉक पॉझिटिव्ह व्हायला आपल्याला नक्कीच मदत होते. आणि हा असा पॉझिटिव्ह सेल्फ टॉक केवळ कामाच्या ठिकाणीच नाही तर आपल्या आयुष्यातील इतर सर्व क्षेत्रांमध्ये खूप महत्त्वाचा ठरतो. ह्याने आपली फोकस, प्रोडक्टिव्हिटी, लाईफ स्किल्स अशा वेगवेगळ्या गोष्टींवर खूप छान आणि चांगला परिणाम होतो. चला तर मग वर्ल्ड मेंटल हेल्थ डेच्या निमित्ताने आपला पॉझिटिव्ह सेल्फ टॉक कसा वाढू शकेल ह्याच्यावर फोकस करूयात आणि आपले मेंटल हेल्थ अजून छान बनवण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करूयात. तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. जर फूड फॉर माइंड ही सिरीज तुम्हाला आवडत असेल तर ज्ञानसेवा प्रतिष्ठान हे आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर हा व्हिडिओ लाईक करा आणि इतरांशी शेअर करा. भेटूया फूड फॉर माइंडच्या पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.